नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा केसकडे जाणार आहोत. म्हणजे ही केस जिथं घडली ते आधी तुम्हाला सांगतो. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आहे. चोपडा तालुक्यात चहाडी नावाचं गाव आहे. तर या ठिकाणी केसच्या रिलेटेड म्हणजे ज्यावेळेस केस स्टडी चाललेला त्यावेळेस जवळपास एक API, एक SP आणि जवळपास 50 पोलीस अधिकारी या ठिकाणी काम करत होते. तर ही नेमकी केस अंधश्रद्धा होती, काळा जादू होती का नेमका हा वेगळा काय खून होता, तर आपण पुढे जाणून घेऊया. तर जी ही केस ज्या मुलासोबत घडलेली, 12 वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडलेली आहे. तर लोक असं म्हणतात की हा अंधश्रद्धा आहे, म्हणजे नरबळी आहे. तर नेमकं काय ह्या केसमध्ये झालंय हे आपण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला केसच्या थोड्या डिटेल सांगतो. तर ज्या मुलासोबत ही गोष्ट झाली त्या मुलाचं नाव आहे मंगेश पाटील. या मुलाचं वय वर्ष आहे 12 वर्ष. त्याच्या वडिलांचं नाव आहे दगडू लोटन पाटील. हे कामगार आहेत. म्हणजे जसं की आपण बघू शकता गावाकडे जास्त माणसं अशी असतात की त्यांचं दैनंदिन जीवन फक्त करून खाणं असतं. म्हणजे कसं कामावर जायचं, काय येतील ते पैसे घरी वापरायचे, खर्चायचे, दिवस गेला, त्याच्यानंतर परत हाय ती सायकल परत चालू होती. तर त्यांच्या बायकोचं नाव म्हणजे मंगेश पाटीलच्या आईचं नाव गीताबाई पाटील होतं. तर त्या काय कामाला वगैरे जात नव्हत्या, त्या गृहिणी होत्या. आणि मंगेश पाटीलला लहान बहीण सुद्धा होती, ती शाळेत वगैरे जात होती. तर ही केस 2 फेब्रुवारी 2019 चालू झालेली आहे. विषय असा नाही की ही फक्त जळगाव जिल्ह्यापुरती किंवा चोपडा तालुक्यापुरती ना की फक्त चहाडी गावापुरती आहे. तर ही फक्त महाराष्ट्रापर्यंत आपल्याला आणायची की एवढं सगळं मोठा केस हे झालेला आहे, एवढा मोठा सगळा कांड झालाय, हा आजपर्यंत आलाच नाही. आणि जरी आला असेल तो फक्त कुठेतरी दाबला असेल, कारण ह्याच्या मागे मोठं कारण होती, त्यामुळे बहुतेक ही केस दाबली सुद्धा असू शकते. तर आज आपण ती केस स्टडी करणार आहोत. 2 फेब्रुवारी 2019 वार शनिवार होता. जास्त ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्रात शनिवारची शाळा ही अर्धीच असते. म्हणजे जशी की 12 ते 5 शाळा असते, काही काही ठिकाणी 7 ते 12 असते. याही ठिकाणी केसमध्ये असंच आहे, 7 ते 12 किंवा 7 ते 2 असं तुम्ही म्हणू शकता. या केसमध्ये या आपण मंगेश पाटीलची जी शाळा होती शनिवारच्या दिवशी ती अर्धीच होती. ज्यावेळेस मंगेश पाटील म्हणजे ज्यावेळेस 2 फेब्रुवारी उजाडते त्यावेळेस दैनंदिन जीवनला आवरणार वगैरे, कॉलेज शाळेला जाणार. तसंच दगडू पाटील कामावर गेले. 8 वाजता कामगार कामावर जातात. त्याच्यानंतर मंगेश पाटील सुद्धा आपला शाळेत गेला. शाळेत गेल्याच्या नंतर त्याची आई तिथे घरी होती, त्याची बहीण सुद्धा शाळेत गेलेली होती. आणि आज शनिवार असल्या कारणाने दुपारची शाळा असल्या कारणाने 2 वाजता शाळा सुटली. पण काही कारणास्तव मंगेश पाटील लवकर घरी आला. मंगेश पाटील ज्यावेळेस शाळेतून घरी येतो त्यावेळेस तो त्याच्या आईला म्हटला की आई मी संडासला जाऊन येतो, आणि तो घरातनं बाहेर गेला. तर घरातनं बाहेर गेला आणि त्याच्यानंतर काही काळानंतर ज्यावेळेस जवळपास 2 वाजले त्याच्यानंतर त्याची बहीण घरी आली. तर त्याची बहीण घरी आल्याच्या नंतर आईला वाटलं की बहीण पण घरी आली, मग मंगेश पाटील कसं काय नाही आला, म्हणजे मंगेश कसं काय नाही आला घरी. तर त्याच्यानंतर त्याची आई त्याला जवळ बघायला जाते, कुठं शेजारी पाजारी आहे का, कुठं गेलेला का, कुठं बसलाय पोरांच्यात जाऊन, पण तो काय कुठंच सापडत नाही. त्याच्यानंतर त्याची आई सगळीकडे बघत असताना तिला तिथं खेळणारी पोरं दिसतात, म्हणजे क्रिकेट खेळणारी पोरं दिसतात. तर ती तिकडे पोरांकडे जाऊन विचारते की बाबा मंगेश तुम्हाला दिसला का, तो खूप वेळ झाला आला नाहीये, असं सांगते ती. मुलं म्हणतात नाही तो आला नाही ना, त्याला आम्ही कुठं बघितलंय. मग सगळं झालं, तो कुठं सापडतच नाही. आता जवळपास 2 वाजले होते आणि तरी पण तो आला नव्हता. आणि ना त्यांनी जेवण केलेलं, म्हणजे घरी आल्याच्या नंतर तो डायरेक्ट बाहेर गेला. ना त्यांनी जेवण केलेलं ना तो घरी थांबला होता. तर तो कुठंच सापडत नव्हता आईला जवळपास. त्याच्यानंतर आईला पण तो सापडला नाही. म्हणजे शेजारी पाजारी आपल्या इकडे गावाकडे बघा लोक राहत असतात, मग त्यांच्यासोबत पण आईने चौकशी केली, तो सापडलाच नाही. त्याच्यानंतर जवळपास 5, 5:30 किंवा 7 वाजेपर्यंतचा टाइम झाला. त्याच्यानंतर दगडू पाटील म्हणजे मंगेश पाटीलचे वडील घरी आले. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी अख्खी चिंतेत बसलेली दिसली त्यांना. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता की ज्या आईचं पोरग जर दिवस मावळायला आलाय पण अजून पोरग आलंच नाही, तर त्यांना चिंतेत असणं कारणच आहे. पण दगडू पाटीलला यातलं काहीच माहित नव्हतं. मग ह्याच्यानंतर मग सगळा प्रकार आईनी सांगितला वडिलांना, की म्हणजे मंगेश पाटील याच्या वडिलांना सांगितलं की तो 2 वाजल्याच्या नंतर अजून घरी आलाच नाही. मग आता जवळपास 7 वाजले होते. मग त्याच्या घरच्यांनी आणि शेजारचे म्हणजे नातेवाईक असतात किंवा भाऊकी असते आपली गावाकडे, तेवढ्या सगळ्यांनी जवळपास जाऊन बघितलं, पण तो काय सापडला नाही. मग शेवटी हा गेला कुठं. मग शेवटी सगळीकडे शोधून हा कुठंच सापडत नाही. मग ह्यांना एक आशा असते की समजा हा रागावून चिडून कुठेतरी गेला असेल, मग सकाळी परत येईल. आता ना हा तालुक्याला जाऊ शकतो ना कुठं जाऊ शकतो, ना ह्याचं कुठं
मोठे माणसं कुठं किंवा काय जवळपास माणसं आहेत त्यांची कुठं पाहुणे, त्यांच्या इथंही त्यांनी जाऊन बघितलं, तिथेही नव्हता. मग नेमका गेलता कुठं? पण शेवटी मग एक त्यांना कळलं की बाबा समजा जर काही झालं असेल, कोण काही ह्याला चिडून बोलला असेल तर हा एखाद्या वेळेस गेला असेल आणि आला तर सकाळी. आता शेवटी पोरग गायब झाले, एकुलतं एक पोरग आहे. एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये ह्यांच्याकडून एका ठिकाणी जायचं राहिलं, ती म्हणजे शाळा. म्हणजे शाळा का की 2 वाजायच्या आधी हा शाळेतून आला होता, त्याच्यानंतर तो गायब होता. पण एवढं सगळीकडे बघणं, कुठं गेलाय कुठं नाही, एवढ्या सगळ्या ह्याच्यात ते शाळेत जायचं राहील. म्हणजे ज्या वेळेस ते शाळेत गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी शिक्षकांनी सांगितलं की तो टायमावर घरी गेला. पण मग आता मुलगा तर हरवलाय, नेमकं करायचं काय? आता हे तर जास्त शिकलेले नव्हते. मग शिक्षकांच्या सांगण्यावरून ह्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली की मुलगा हरवलाय म्हणून. आता ह्या वेळेस तिथं चोपडा शहर पोलीस स्टेशनला एपीआय होते. एपीआय म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, यांच्याकडे केस घेण्यात आली. तर त्यावेळेस त्यांनी आईला, त्याच्या आईची बहिणीची आणि वडिलांची चौकशी केली की नेमकं कुठं हा गेला होता का, किंवा कोण त्याला काय बोललंय का, रुसून वगैरे गेलाय का. तर चौकशी वगैरे केली, पण काहीच त्याच्यातनं साध्य त्यांना आउटपुटच आलं नाही. सगळी चौकशी करून झाल्याच्या नंतर हा विषय पोलिसांना गंभीर वाटला. त्याच्यानंतर त्यांनी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस SP यांना केस दिली. त्याच्यानंतर SP यांनी एक टीम तयार केली, ज्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनचे API होते त्यांना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर करण्यात आलं, म्हणजेच आयोग करण्यात आलं. त्याच्यानंतर टीमने गावी जाऊन म्हणजे चहाडी गावात जाऊन सगळ्यांची पुन्हा चौकशी केली. आईची चौकशी केली, बापाची चौकशी केली, बहिणीची चौकशी केली आणि शेजारी पाजारी लोकांची पण चौकशी केली की त्याचं दैनंदिन जीवन कसं होतं, की तो दररोज काय काय करायचा. आता पहिली गोष्ट तर अशी आहे की मुलगा गायब झालाय. म्हणजे याच्यात मोस्ट ऑफ दी केसेस काय होतं की किडनॅपिंगच्या पण केसेस होऊ शकतात. पण ज्या वेळेस पोलिसांनी विचारलं की काय किडनॅप वगैरे केला असेल, किंवा तुमच्या मुलाचा काही वाद कुणासोबत आहे का, किंवा तुमचा कुणाशी वाद आहे का जमिनीशी संबंधित, किंवा आणखी काय कारण असेल. आता ज्यांचं दैनंदिन जीवन म्हणा किंवा ज्यांचं आयुष्य ही करून खाण्यात, म्हणजे आजची कमाई संध्याकाळी करून खाल्ली, ह्या जर ह्याच्यात असेल तर त्यांच्याकडे असं संपत्तीचं काय असं की पोराला किडनॅप करायला जाईल. त्याच्यामुळं केस अजूनच गंभीर होत चाललेली. त्याच्यानंतर टीमने शेजारी पाजाऱ्यांना पण चौकशी करायला सांगितली की तुम्ही कुठं बघितलंय का किंवा कुठं काय. आता जवळपास 4 फेब्रुवारी आलती आणि 4 फेब्रुवारी पर्यंत अजून मुलाचा तपासच नव्हता लागला. सर्व चौकशी पण करून झाली तरी पण आउटपुट मिळत नाहीये. नेमकं झालंय तरी काय? आता विषय असा झालता की जवळपास 3 दिवस झालते त्याची आई अक्षरशः रडत होती, ना जेवत होती, ना काहीच करत होती, ना त्याचा बाप कामावर गेलेला. आता मुलगा सापडतच नाहीये, ना जवळपास कुठंच आहे. आता जवळपास 50 पोलीस ऑफिसर आणि गावातले लोक पण तिथं त्यांची मदत करत होते पोलिसांची शोधायला. आता सर्व अशा गोष्टीवर केस एका दुसऱ्या अँगलवर आली होती की कुठल्याच गोष्टीचा ताळमेळच बसत नव्हता. आता जवळपास 5 फेब्रुवारी आली होती पण पोरगाचा अजून पत्ताच नव्हता. 5 फेब्रुवारी 2019 वार मंगळवार. आता जसं की 50 पोलीस ऑफिसर, एक API म्हणजेच आयोग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर SP ज्यांना आयोग केलेलं, तर त्यांच्याकडे खबर आली की गावात एका म्हणजे झुडपं म्हणू शकता तुम्ही, झुडपात म्हणजे जिथं जास्त झाडे असतात, जिथं लांब गावापासून लांब जिथं कोणीच जात नाही, किंवा जिथं असं म्हणू शकता नदी असते, नदीच्या कडेला झाडं बिडं असतात, तिथं एका माणसाचा पाय सापडलाय. तर ज्यावेळेस पोलिसांना ही गोष्ट कळली त्यावेळेस तात्काळ पोलिसांनी त्याच्या घरापासून त्या जागेकडे ते गेले. त्यावेळेस त्यांनी बघितलं आणि फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आलं. फॉरेन्सिक टीमला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस त्यांनी चोपडा तालुक्यातल्या रुग्णालयात तो पाय पाठवला आणि जसं की त्यांनी म्हणजे रिसर्च केला, जसं त्यांनी टेस्ट वगैरे केल्या, तर त्यानंतर कळलं की हा एका मुलाचा पाय. आता असं पण मंगेश पाटील 3 दिवस झालं गायब होता आणि त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी म्हणजे मंगळवार जवळपास 3 दिवसांनी मुलाचा पाय सापडलाय. मुलाचा उजवा पाय सापडण्यात आला होता. तर त्याच्यानंतर आता सगळे थक्क झाले की नेमका पाय हा मंगेशचाच आहे. आता सगळ्यांना तर तेच वाटलं की मंगेश गेलाय म्हणजे मंगेशचाच पाय असणार. पण तिथली परिस्थिती पाहता आयोग यांनी तिथं सांगितलं की
आता कसं असतं, ज्या वेळेस अशा गोष्टी होतात त्यावेळेस म्हणजे लोक व्हायबल होतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्याच्यामुळं आयो यांनी काय केलं की ज्यावेळेस त्याच्या आईची गाठ घेतली त्यावेळेस सांगितले की बाबा जोपर्यंत DNA टेस्ट येत नाही तोपर्यंत आपण असं ग्राह्य धरू शकत नाही की हा मंगेशचाच पाय असेल. आणि जवळपास ही जिथे पाय सापडलेला त्याच्या म्हणजे ते जिथे ते ठिकाणी झुडपं ते मंगेश पाटीलचं घर जवळपास अर्धा किलोमीटरचं अंतर असेल. तर त्याच्यानंतर मग ज्यावेळेस श्वान पथक बोलवण्यात आलं तर श्वान पथक काय करायचं म्हणजे जे कुत्रे होते त्यांचे ते वास घेत घेत त्या जे ठिकाणी जिथं पाय सापडले तिथून ते मंगेश पाटीलच्या घरी जायचं. मग आता ह्यावेळेस पोलिसांना पण वाटलं की ज्यावेळेस आपले कुत्रे ज्यावेळेस वास घेतात त्यावेळेस ते मंगेश पाटीलच्याच घरी येतात. म्हणजे ह्यावरून एवढं तर कळलं की मंगेश पाटीलचाच तो पाय असू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या शाळेचे कपडे सुद्धा गावले. मग यावरून असा अंदाज लावला की तो त्याचाच पाय. निम्मा दिवस सरत आला होता आणि जसं की 50 अधिकारी, पोलीस अधिकारी आणि गावातील लोक तिथं त्याला शोध घेत होते. त्यांच्यातल्या एकाने एक खबर आणली आणि ती खबर अशी होती, 4 फेब्रुवारी 2019 रोजी मौनी अमावस्या होती. तर मौनी अमावस्या ही असा दिवस आहे यावेळेस लोक पूजा करतात आणि ही पूजा शुभ पण असती. पण बरेचसे काळा जादू करणारे लोक हा दिवस निवडतात पूजा करण्यासाठी. आता ही केस अख्खी अंधश्रद्धेकड किंवा काळ्या जादूकड जात होती. कारण या दिवशी असं म्हटलं जातं की नरबळी देतात. तर एवढं जर आता लोकांना कळलं की 4 फेब्रुवारीला तर मौनी अमावस्या होती आणि पाय पण सापडलेला 5 तारखेला. मग लोकांचं म्हणणं आलं की ह्याचा नरबळी दिलाय. पण पोलिसांना असं काही वाटलं नाही. तर त्याच्यानंतर लोक तर म्हणले की जर पाय सापडायचाच होता तर 4 तारखेच्या आधी सापडायला पाहिजे होता. ज्या दिवशी नरबळी देतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पाय सापडलाय. आता ह्याच्यावरून जवळपास जे लोक काळा जादू करतात त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं. पण आता विषय कसा होतो, चोर कधीच सांगत नाही चोरी कुठं केली किंवा कुठं काय ठेवलंय का काय, असं कधीच सांगत नाही. पण चौकशी करणं तर काम आहे. कारण आता एक मुलगा गायब झालाय 12 वर्षाचा, त्याचा कुठंच तपास लागत नाही. शेवटी मोठ्या ऑफिसरचा म्हणजे SP आणि गावातल्यांचा, पंचायतीचा म्हणजे ग्रामपंचायत जे असते त्यांचा सगळ्यांचा प्रेशर होता की पोरग सापडलंच पाहिजे. एकुलतं एक पोरग आहे आणि अशी कशी केस म्हणजे पोरग पळून गेले पण सापडत कसं काय नाही. 50 अधिकारी जवळपास काम करतात तरी पण सापडत नाहीये. मग त्याच्या एवढं सगळं प्रेशर असताना मग आता सगळ्यांना बोलवण्यात आलं जे काळे जादू करतात. पण आता सांगणार तर कोण खरं नाही, पण चौकशी तर करावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यांची जबानी घेतली. पण सगळ्यांनी सांगितलं की नाही आम्ही अशी काही पूजाच केली नाही, कोणी सांगितलं नरबळीच दिला नाही, सगळं झालं. मग त्यांची आता सगळी जबानी तर घेतलेली होती. मग आता सगळं झालं. आता 5 फेब्रुवारी पण गेला, वर्ग काही सापडलं नाही. आता एवढं तर कन्फर्म झालं की पाय तर तुटलाय, पाय तर त्याचा तुटलेला आहे. पण मग आता बाकीची बॉडी का सापडत नाही. आता 50 ऑफिसर शोधायला, गावातले लोक पण आहेत, जवळपास सगळीकडे शोधलं पण सापडली तर नाही बॉडी. मग त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचे जे ऑफिसर आहेत त्यांनी परत एकदा टीमला विचारलं की आपलं कुठेतरी चुकतंय का किंवा आपल्याकडनं काय माहिती कुठं राहतीये का. मग परत पुन्हा सगळा रिसर्च ते पुन्हा म्हणजे जे त्यांनी केस स्टडी केला ते त्यांनी परत चर्चासूत्र मांडलं. त्याच्यानंतर त्यांना परत एकदा चौकशी करावी लागली. तर त्यावेळेस त्यांनी घरातल्यांना न चौकशी करता बाहेरच्यांना चौकशी करण्यात. तर त्या चौकशीत असं आढळून आलं की ज्यावेळेस दगडू पाटील बाहेर जायचे कामानिमित्त, म्हणजे ज्यावेळेस कामाला जातात त्यावेळेस त्यांच्या घरी एक व्यक्ती यायचा. तर मग आता व्यक्ती यायचा तर मग अजून 2-3 चौकशी केली. असं नाही की एकटाच माणूस सांगतो मग त्याच्यावर विश्वास ठेवा. बाकीच्यांना म्हणजे आता गावाकडेच जवळपास घरं असतात, कोणाच्या घरी कोण येतं जातं, कोणाच्या घरी काय होतं हे सगळ्याच्या खबरी असतात. मग ह्याच्यानंतर अजून 2-3 विचारण्यात आलं. त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस दगडू पाटील बाहेर जातात त्यावेळेस त्यांच्या घरी त्यांचा भाचा म्हणजे समाधान पाटील येतो. आता समाधान पाटील, आता पोलिसांना काय वाटलं मामा आहे ह्याचा की दगडू पाटील येत असेल कामानिमित्त किंवा काय काम असेल तर पाहुणाचे ना, आपण डायरेक्ट शक नाही घेऊ शकत. पुन्हा चौकशी करताना समाधान पाटील नाव येतच होतं. मग ह्या वेळेस पोलिसांनी समाधान पाटीलला चौकशी करण्यास बोलवलं. आता ह्या वेळेस पोलिसांनी असं ठरवलेलं की ह्याच्या फक्त उडते तीर सोडायचे, म्हणजे फक्त खोटे आरोप करायचे, लागला तर लागला तीर. आता ह्या वेळेस खोटे आरोप करताना त्यावेळेस तो घावला. तो म्हणला की समाधान पाटील ज्यावेळेस म्हणला की गीताबाई पाटील म्हणजे माझ्या मामी यांचं माझं शारीरिक संबंध आणि नाही संबंध आमचे आहेत चालू. ह्यावेळेस पोलीस थक्क झाले की केस नेमकी चालली कोणत्या दिशेला, म्हणजे
मुलाचा तर इथं मुलगा बेपत्ता आहे, त्याचा एक पाय तुटून पडलाय, तो माहित नाही जिवंत आहे नाही का, त्याचाच पाय आहे का, त्याची आता अख्खी बॉडी कुठे आहे काय. तर त्याच्यातनं हा वेगळा अँगल कसा काय गेला. आता ह्यावेळेस पोलिसांनी नीट आणि आणखी डीप विचारायला सुरू केलं की नेमकं अजून काय काय ह्याच्या तोंडून काढता येईल किंवा ह्याच्यातनं अजून काय माहिती मिळेल. तर मग त्यावेळेस विचारलं, खरं सांग म्हटले तू की तूच खून केलाय का नाही. तो म्हणला नाही मी नाही केलेला असं तसं. पण आता तो पण खरं सांगणार नव्हता. मग अजून डीप प्रश्न विचारायचे होते. मग म्हटले तू कुठं होता ज्यावेळेस एवढं 2 फेब्रुवारी 2019 तू कुठं होता. जसं त्याच्या घरी चौकशी केली, त्याच्या शेजारी त्या समाधान पाटीलच्या घरा शेजारी त्यांची चौकशी केली, त्यावेळेस तर असं कळलं की 2 फेब्रुवारीला तर हा इथंच होता. मग त्याच्यानंतर त्याला अजून विचारण्यात आलं की खरं सांग की नेमकं झालंय काय, किंवा त्याला धमक्या दिल्या की आम्ही तुमचं सगळं हे उघडकीस आणू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याचा मित्र राजेंद्र पाटील त्याचाही या सगळ्याशी संबंधित होता. म्हणजे ज्यावेळेस मामी आणि समाधान पाटील यांच्यात शारीरिक संबंध झाले त्यावेळेस आता साधी सरळ गोष्ट आहे की आता जवळचा मित्र असेल त्याचा, तर सांगतं की असं असं आहे. त्यावेळेस त्याने त्याच्या मामीची आणि त्याच्या मित्राची ओळख करून दिली आणि त्यांच्यामध्ये राजेंद्र पाटील पण नंतर पुढे त्यांच्या नैतिक संबंधात आढळून आला. की 2 फेब्रुवारीच्या दिवशी ज्यावेळेस मंगेश पाटील घरी येऊन गेला त्याच्यानंतर हा राजेंद्र पाटील त्यांच्या घरी गेलेला आणि जवळपास एक अर्ध्या तरी पाऊण तासाने मंगेश पाटील पुन्हा आला आणि ज्या अवस्थेत त्या दोघांना पाहायचं नव्हतं त्या अवस्थेत मंगेश पाटीलनी त्यांना पाहिलं. आणि एवढा सगळा प्रकार घडल्यामुळे मंगेश पाटील याने त्याच्या आईला बोलला की मी आता हे सगळं घरी सांगणार आहे. तर एवढं झालं सगळं. आता बघू शकता तुम्ही की ही अख्खी केस वेगळ्या दिशेला गेलेली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस असं त्या राजेंद्र पाटीलला वाटलं की आता आपलं सगळं उघडकीस होणार आणि त्याच्या आईला पण वाटलं की आता उघडकीस होणार, म्हणून त्या लगेच राजेंद्र पाटील उठला आणि तिथलं घरात आता लाकडं असतात, जशी आता त्यांची परिस्थिती एवढी नव्हती की गॅस वगैरे असू शकतात, लाकडं किंवा असू शकतात घरात, एक लाकूड घेतलं आणि मंगेश पाटीलच्या डोक्यात मारलं. ज्यावेळेस डोक्यात पडलं बारकं पोरगे 12 वर्षाचं लगेच चक्कर येऊन पडलं खाली. ज्यावेळेस तो चक्कर येऊन पडला त्यावेळेस आता राजेंद्र पाटील आणि गीताबाई पाटील यांना आता असं वाटत होतं की आता आपलं सगळं उघडकीस येईल आणि आपण सगळे आता यामध्ये सापडू. त्याच्यानंतर त्यांनी असं केलं की अख्ख्या महाराष्ट्रात किंवा असं तुम्ही म्हणू शकता असं कुठंच कधीच झालं नाही. त्यांनी काय केलं, ज्यावेळेस त्याला चक्कर येऊन पडली त्याला मागे नेलं, म्हणजे कुठं त्यांच्या घराच्या मागे, जिथं तुम्हाला सांगितलं मी जिथं झुडपं होते, जिथं नदीच्या कडेला, जिथं त्यांच्या गावात तिथं नदीच्या कडेला जिथं जास्त झाड होती, जिथं कोणी येत नाही तिथं त्याला नेलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस राजेंद्र पाटीलनी समाधान पाटीलला बोलवलं. समाधान पाटील आल्याच्या नंतर ह्यांनी हा आपला मंगेश पाटील जो आहे त्याला घेऊन ते तिकडे गेले झुडपात आणि त्याचा एक पाय कुऱ्हाडीने तोडला आणि तिथं टाकला आणि कपडे तिथे सगळे टाकले. तर त्याच्यानंतर आता कपडे तर तिथे टाकले, पाय पण तिथे टाकले, पाय तर तिथे दिसला, कपडे पण सापडले. मग आता सगळं उघडकीस झालेलं. मग त्याच्यानंतर पोलिसांनी अजून चौकशी केली की आता नेमकी बॉडी आहे कुठे, मग बाकीचं कुठे. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला पोत्यात भरलं आणि चहार्डी वेल्हे जो गाव, चहार्डी वेल्हे जाण्याचा जो रोड मार्ग आहे त्याच्या तिथे एक खदान होती. म्हणजे तुम्ही समजू शकता जिथं खनन होतं, जिथून दगड कोळशे वगैरे बाहेर काढले तिथं खदान असते, म्हणजे खाण म्हणू शकतो आपण. त्या खाणी त्यांनी तिची बॉडी टाकलेली. तर असा हा सगळा प्रकार आहे. हा फक्त नैतिक संबंध उघडकीस आले किंवा स्वतःच्या आईनेच स्वतःचा मुलगा मारून टाकला का, तर फक्त त्यांचे जे समाधान पाटील, राजेंद्र पाटील आणि गीताबाई पाटील यांचे जे नैतिक ते उघडकीस येऊ नये म्हणून स्वतःच्या आईने स्वतःच्याच मुलाला मारून टाकले. तर एवढा सगळा हा केसचा हा विषय होता की स्वतःच्या आईने फक्त नैतिक संबंध उघडकीस होऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाला मारून टाकलं. तर याच्यानंतर ज्यावेळेस यांना माहिती मिळाली की त्याची डेड बॉडी त्या खाणीत पडली, त्याच्यानंतर ही सगळा शोध घेऊन त्याची जी बॉडी परत मिळवण्यात आलेली. तर एवढा सगळा जो केस, हा जो सगळा म्हणजे केस तुम्ही म्हणू शकता हा उघडकीस कुणी आणला, तर याच्यामध्ये पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, पोलीस नाईक संदेश पाटील, शिवाजी बाविस्कर, हितेश बेहरे, सुनील कोळी, संतोष पारदी, विलेश सोनवणे यांनी हा सगळा गुन्हा उघडकीस आणला, ज्याने अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडे करण्यास भाग पाडलं. 2019ला ही मित्रांनो केस झालेली.
त्याच्यानंतर जवळपास मला असं म्हणजे मी खूप स्टडी केला पण मला ही केस कुठंच मिळाली नाही, जवळपास फक्त ती आपल्या सकाळच्या चॅनलला होती. तर असे खूप काही गोष्टी आहेत अजून की ज्या उघडकीसच नाही आल्या. तर त्या सर्व जर जाणायच्या असेल, तुम्हाला माहिती मिळवायची असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याचं नाव आहे विषय डिजिटल चावडीवरचा.